श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया। हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे। एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे। या दिवशी श्रीहरी विष्णूसह धनाची देवी लक्ष्मी देवीची पूजाही केली जाते। याशिवाय जीवनातील पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी व्रत देखील केले जाते। असं केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी नांदते। यंदा 14 सप्टेंबर रोजी म्हणजे शनिवारी आहे परिवर्तिनी एकादशी। पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच परिवर्तिनी एकादशी तिथी शुक्रवारी म्हणजे 13 सप्टेंबर रोजी रात्री 10:30 प्रारंभ होईल, तर 14 सप्टेंबर रोजी रात्री 8:41 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 14 सप्टेंबर रोजी परिवर्तिनी एकादशीचे व्रत हे पाळलं जाणार आहे। तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला एकादशी व्रताचे पारण हे केले जाईल। परिवर्तिनी एकादशीचे जे व्रताचे पारण वेळ आहे ती 15 सप्टेंबर रोजी सकाळी 6:06 पासून ते सकाळी 8:34 पर्यंत असणार आहे। या दिवशी रवी योग, सर्वार्थ सिद्ध योग तसेच उत्तराषाढ नक्षत्र आणि शोभन योग तयार होत आहेत। ज्योतिषशास्त्रानुसार हे अतिशय शुभ मानले जाते। या काळामध्ये केलेल्या प्रत्येक पूजेचं, सेवेचं तसेच उपायाचं त्वरित फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची। ही वस्तू टाकल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, नजरबाधा, शत्रुबाधा, इडापिडा तर दूर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते। तसेच या दिवशी दान आणि स्नान केल्याने मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते। तसेच एकादशीचे व्रत पाळल्याने भगवान विष्णू तुमचे आर्थिक अडचणी दूर करतात आणि तुमचे घर सुख समृद्धीने भरते। तसेच परिवर्तिनी एकादशीचे व्रत केल्याने धन समृद्धी वाढते आणि जीवनात आनंद टिकून राहतो। अशा काही विशेष तिथी असतात, जसे की एकादशी आहे, पौर्णिमा आहे, अमावास्या आहे, चतुर्थी आहे। या तिथींना आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे। स्नान केल्यानंतर तुम्हाला आवर्जून दान हे करायचं। हे दान केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद ते देत असतात। तसेच हे स्नान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते। पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं आणि म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्यात आणि त्याने स्नान हे करायचे। हे स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होणार आहे। आता हा उपाय आपल्याला का करायचा, तर अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही। आता दोष म्हणजे काय, तर जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल किंवा आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल, कुंडलीमध्ये पितृदोष असेल किंवा आपल्या ग्रहदशा चांगली नसेल, राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील, त्यामुळे सुद्धा सारखे आपल्या घरामध्ये आजारपण येतं, वारंवार भांडणं होतात, कलह होतो, आलेला पैसा टिकून राहत नाही किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही, विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात, संतान प्राप्तीमुळे समस्या येतात। जर अशा प्रकारच्या समस्या तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा उद्भवत असतील तर तुम्हाला आवर्जून काही प्रभावी उपाय हे करण्याची गरज भासत असते। तर आपल्याला परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये सर्वात पहिला आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून दिवसाची सुरुवात ही करायची। त्यानंतर अंघोळीला पाणी काढायचं आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची ते म्हणजे गंगाजल। गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं। त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता हे मिळत असते। कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष सुद्धा कमी होण्यामध्ये मदत मिळते।
दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे काळे तीळ। तिळाची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती। योगायोगाने ही एकादशी आली आहे शनिवारी आणि शनी महाराजांना सुद्धा काळे तीळ हे अतिशय प्रिय आहेत आणि जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून स्नान केली तर प्रखरातला प्रखर पितृदोष, त्याचबरोबर राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव कमी होतात, तसेच शत्रुबाधापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते। तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ती म्हणजे हळद। हळद टाकून स्नान केल्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी आर्थिक समस्या त्यापासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत मिळते। त्याचबरोबर ज्या मुलामुलींची विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात त्या लोकांनी आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान करावी। असं केल्यामुळे विवाह जुळून येण्याचे योग हे फारच लवकर जुळून येतात। तसेच आपल्याला चिमूटभर खडे मीठ सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं। खडे मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होण्यामध्ये मदत मिळते। त्याचबरोबर खडे मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ, एक दाता आणि एक विधाता। दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी। तसेच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुळशीपत्रसुद्धा आवर्जून टाकायचं आहे, पण एकादशी आहे, एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नसतो, म्हणून आदल्याच दिवशी तुम्हाला ही तुळशीची पत्र जी आहेत ती तोडून ठेवायची आहेत। तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस आणि जर आपण तुळशीचं पत्र टाकून स्नान केली तर त्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते। आता आपल्याला ह्या सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि त्याने स्नानही करायचे, पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभ फळ प्राप्त होत नाही। तर आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर घ्यायचं, एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे। स्नान करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत स्नानही करायचे। जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100% यश हे प्राप्त होत असतं। अतिशय प्रभावी असा हा उपाय नक्की करा। हा उपाय केल्यामुळे प्रकारातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, नजरबाधा, शत्रुबाधा तर दूर होतेच होते, पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।